अभिजित 30 वर्षाचा झाला होता. आयुष्यात सगळं होतं, चांगली नोकरी, स्वतःचं घर, गाडी. पण एक गोष्ट नव्हती, कोणी आपलं असं म्हणता येईल अशी व्यक्ती. लहानपणी प्रेम केलं होतं त्याने कॉलेजमध्ये, पण ते प्रेम फक्त आठवण बनून राहिलं. ब्रेकअप झाल्यावर त्याने ठरवलं आता फक्त करिअर. आणि खरंच त्याने स्वतःला कामात इतकं झोकून दिलं की वेळ कसा गेला कळलंच नाही. 30व्या वर्षी एका रविवारी तो नेहमीसारखा एकटाच कॅफेत बसला होता. हातात कॉफी, मोबाईलमध्ये रील्स, पण मन मात्र रिकामं. तेव्हाच त्याच्या समोरच्या टेबलवर एक मुलगी बसली. साधी, शांत, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच खोली होती. ती मुलगी होती स्वरा. तिने चुकून त्याच्याकडे पाहिलं आणि हलकसं हसली. अभिजितने लगेच नजर वळवली. त्याला अजूनही अनोळखी लोकांशी बोलायला अवघड वाटायचं. पण काही क्षणांनी स्वरा उठली आणि त्याच्याकडे आली. एक्सक्यूज मी, तुमचा चार्जर मिळेल का? माझा फोन बंद पडतोय. अभिजित थोडा गोंधळला, पण म्हणाला, हो घे. तिने चार्जर घेतला आणि बसली. काही मिनिटांनी परत देताना ती म्हणाली, थँक्स आणि सॉरी डिस्टर्ब केलं. काही नाही. अभिजित हलकासा हसला. तेवढेच सावधानं. काही बदललं नाही, पण काहीतरी सुरू झालं होतं. पुढच्या आठवड्यात पुन्हा तोच कॅफे आणि पुन्हा स्वरा. यावेळी त्याच्याकडे येऊन म्हणाली, कोइन्सिडन्स की डेस्टिनी? अभिजित हसला. कदाचित दोन्ही. त्या दिवसापासून त्यांच्या भेटी वाढू लागल्या. सुरुवातीला फक्त कॅज्युअल बोलणं, मग हळूहळू पर्सनल टॉपिक्स. स्वरा एक स्वतंत्र मुलगी होती. तिने आयुष्यात खूप काही पाहिलं होतं. तिचं एक लग्न ठरलं होतं, पण शेवटच्या क्षणी तिने नकार दिला, कारण तिला तिथे प्रेम दिसलं नाही. अभिजितने तिची गोष्ट ऐकली आणि त्याला जाणवलं, ही मुलगी वेगळी आहे. एक दिवस स्वरा म्हणाली, तुला कधी वाटतं का की आपण उशिरा प्रेमात पडतोय? अभिजित शांत झाला. काही सेकंदांनी म्हणाला, कदाचित, पण कधीकधी उशिरा मिळालेलं प्रेम जास्त खरं असतं. त्या क्षणी त्यांच्या नात्याचं एक नाव मिळालं, अनकही प्रेम. त्यांनी कधी आय लव्ह यू असं सरळ सांगितलं नाही, पण त्यांच्या प्रत्येक भेटीत, प्रत्येक नजरेत ते दिसायचं. 30व्या वर्षीचं प्रेम वेगळं असतं. ते उतावळं नसतं, ते स्थिर असतं. एक दिवस स्वरा अचानक गायब झाली. फोन उचलत नव्हती, मेसेजला रिप्लाय नाही. अभिजित बेचैन झाला. त्याला जाणवलं, मी तिच्यावर प्रेम करतो. तो तिच्या घरी गेला. तिथे कळलं की तिच्या आईची तब्येत खूप खराब होती आणि ती हॉस्पिटलमध्ये होती. अभिजित लगेच हॉस्पिटलमध्ये गेला. स्वरा तिथे बसली होती, डोळ्यात अश्रू, पण चेहऱ्यावर धैर्य. तो तिच्या जवळ गेला. काही न बोलता तिचा हात हातात घेतला. स्वरा त्याच्याकडे पाहून म्हणाली, तू आलास? तू आहेस म्हणून आलो, अभिजित म्हणाला. त्या क्षणी शब्दांची गरज नव्हती. काही दिवसांनी स्वराची आई बरी झाली. सगळं नॉर्मल झालं. एका संध्याकाळी ते दोघे पुन्हा त्या कॅफेत बसले होते, जिथे सगळं सुरू झालं होतं. अभिजित म्हणाला, स्वरा, मला काही सांगायचं आहे. ती हसली, मला आधीच माहिती आहे. काय? की तू माझ्यावर प्रेम करतोस. अभिजित थोडा आश्चर्यचकित झाला. आणि तू? त्याने विचारलं. स्वरा म्हणाली, मी पण. खूप आधीपासून. ते दोघे हसले. 30व्या वर्षीचं प्रेम वेगळं असतं. ते नाटक नसतं, ते रिअल असतं. ते फक्त सोबत राहणं नसतं, ते एकमेकांसाठी उभं राहणं असतं. काही महिन्यांनी त्यांनी लग्न केलं, पण त्यांचं प्रेम लग्नामुळे नाही वाढलं, ते आधीच पूर्ण होतं. लग्नानंतरही ते त्या कॅफेत जायचे, त्याच टेबलवर बसायचे आणि प्रत्येक वेळी स्वरा म्हणायची, कोइन्सिडन्स
की डेस्टिनी आणि अभिजित हसून म्हणायचा, आपलं प्रेम दोन्ही आहे. अशाच नवीन कथेसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.